नमस्कार माऊली, स्वागत आहे तुमचा आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सागेगावमध्ये श्री रवनाथ सातेरी मंदिर इथे सप्ताह उत्सव. तर ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आज आहे दुसरा दिवस. तर ह्या सप्त्यामध्ये आपण बघणार आहोत की हा सप्ताह कधीच चालू झाला किंवा सप्ताह चालू करण्यामागची कारणं काय असतात किंवा गाव पातळीवर हा कशा प्रकारे साजरा केला जातो आणि ह्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा कानडा, राजा पंढरीचा. तर मंडळी, आज आपण गेळेगावमध्ये आहोत. श्रीदेव रवळनाथ मंदिरमध्ये आज सप्ताह उत्सव चालू आहे वार्षिक. तर आपण थोडीफार त्यांच्या माहिती घेऊया सप्त्याबद्दल. तर गावचे प्रमुख आहेत श्री अंकुश गवस, श्री चंद्रशेखर गवस, यांच्याकडनं थोडीफार आपण माहिती घेऊया. तर काका, आम्हाला थोडंफार माहिती द्या, तुमच्या गावामध्ये सप्ताह का साजरा होतो किंवा कधीपासून साजरा करता येतो, ती पण थोडी माहिती द्या. हा सप्ताह आमचा 1969 पासून चालू झाला आणि तिथपासून आजपर्यंत 55 वर्ष जवळजवळ याला होत आहे. हा सप्ताह करण्यामागे आमचा हेतू असा आहे की आम्ही वारकरी संप्रदायाची माणसं आहोत किंवा तसे आमच्यावर संस्कार झालेले आहेत. त्या गाव छोटासा गाव आहे, परंतु जिद्दीने सगळं काम करत असतो आणि सगळ्या गोष्टी अगदी मॅनेज करत असतो. जवळजवळ आता सप्ताह करण्यामागचा उद्देश तुम्हाला म्हणायचा असेल तर आम्हाला आमच्या समाजाला एकत्र आणणं. नुसता सप्ताहच नाही तर आमच्याकडे आणखी असे कार्यक्रम होतात. एक जत्रा होते, एक होळीचा कार्यक्रम होतो आणि हा आता सप्ताह. तर सप्ताहाचा कार्यक्रम हा भव्य होतो आणि हा उन्हाळ्यामध्ये होत असल्यामुळे लोकांना आम्हाला तिथे तो हे करायला बरं पडतं, मॅनेज करायला बरं पडतं. आता ह्या सप्ताहामध्ये आमचे जे लोक आहेत, जे नोकरीनिमित्त आपल्या पोटापाण्यानिमित्त बाहेर, तर हे त्यावेळी इथे ह्या निमित्त येतात, आपल्या मुलाबाळांना घेऊन येतात. त्यामुळे ओळख वाढते आणि हा समाज असाच पुढे एकमेकाशी बांधून ठेवला जातो. इथे आम्ही भोजनाची सोय काही पूर्वी नव्हती, तितकी हे नव्हती, आमच्या आर्थिक परिस्थिती नव्हती. पण आता काही 8-10 वर्षापासून आम्ही भोजन म्हणजे जो महाप्रसाद आहे, हा महाप्रसाद आम्ही स्पॉन्सर सिस्टमने चालू केलेला आहे. ह्याच्यावर आमच्या देवाच्या ज्या तिजोरीमध्ये जे काय रक्कम जमा होते त्याला आम्ही हात लावत नाही. तर स्पॉन्सर सिस्टममध्ये काही 4-5 माणसांनी सुरुवातीला चालू केलं. आता बहुतेक लोकांनी याच्यामध्ये सहभाग देतात आणि वर्षानुवर्षे आमची ही लोकसंख्या वाढते आहे. वर्षानुवर्षे हजारो लोकांना आम्ही या सप्ताहानिमित्त महाप्रसाद लाभ द्यायचा प्रयत्न करतो आणि रात्रंदिवस आम्ही भजन करत असतो. खूप मुलं ह्या सप्ताहासाठी मुंबईवरून किंवा ज्या शहरामधून येतात आणि खूप उत्साहाने नाच म्हणायची भजनं, फक्त बाकी काही रेकॉर्डिंग किंवा असं काही नसतं, फक्त भक्तीची भजनं हीच फक्त केली जातात. आणि 1.5 दिवस 7 पाराचा आमचा सप्ताह म्हणजे 1.5 दिवसाचा सप्ताह, 1.5 दिवसाचा. आणि याच्यानंतर जेवण वगैरे झाल्याच्या नंतर मग याची समाप्ती होते आणि समाप्ती होते देव आमचा आंघोळीला जातो आणि मग पुन्हा आल्यानंतर शिस्तीमध्ये सगळ्यांना जो देवाचा जो प्रसाद आहे त्याचं वितरण केलं जातं. अशा तऱ्हेने हा जवळजवळ 2 दिवसाचा आमचा कार्यक्रम. सगळी आमची गावची कामं आम्ही बंद ठेवतो, वैयक्तिक कामं बंद ठेवतो आणि याच्यामध्ये सगळे झोपून देतात आणि रात्रंदिवस झटून ह्या सप्ताह कसं जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करता येईल त्याची काळजी घेतात. काही मंडळी तर रात्रंदिवस जे जेवणासाठी धडपडत असतात, ते समोर सुद्धा विचार कधी येत नाहीत, पण आपलं काम ते करत असतात आणि जास्तीत जास्त कशी सेवा देता येईल ती करतात. आमचा हा मंदिराचा परिसर जो आहे सतत आम्ही साफसफाईसाठी वगैरे स्वच्छ असतो. म्हणजे असे आमच्याकडे जेवढामध्ये आमच्याकडे घाण किंवा आजूबाजूला कचरा वगैरे आम्ही सतत त्याची काळजी घेत असतो. गावचे काही लोक आहेत, ही लोक हे सतत कार्य करत असतात. दर सोमवारची वगैरे आरती वगैरे होत असते. तर अशा तऱ्हेने हा आमचा सप्ताह समाजात प्रबोधन करणं आणि समाजाला एकत्र बांधून ठेवण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये देवाची जी काय श्रद्धा आहे ती अधिक जागृत करण्यासाठी आम्ही करतो. आमचा देव तसा फार प्राचीन काळापासून नावात आहे, त्याच्यामध्ये जे सत्व आहे ते बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव घेतलेला आहे. बरेच लांबून लांबून लोक आमच्या देवाच्या दर्शनासाठी येतात
तर आज समाप्ती आहे तुमची. तर आज आमच्या सप्त्याची समाप्ती आहे. हा सप्ताह आमचा ऍक्च्युली जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये होतो. आणि दया एकादशी म्हणून जी येते ज्या आठवड्यामध्ये येईल त्या एकादशीला आम्ही हा सप्ताह टाळ घेतो, मारतो आणि दुसऱ्या दिवशी समाप्त होतो. पण ह्या वर्षी हा मे मध्ये केला जातो कारण त्याला पर्याय कारणामुळे आम्हाला ते पुढे घ्यावा लागला. तर अशा तऱ्हेने आमचा हे कार्यक्रम नेहमी चालत असतो आणि चालत राहावा अशी आपली सर्वांची इच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद काका. धन्यवाद. काकांनी आमच्या आपल्याला केल्याबद्दल- चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. तर थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.
सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठला 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 चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाना दिशा नाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी तुळशी माळा गळाया पाहसी वाट त्या राहुळा भिडे ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा माऊली 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 पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव
सवारीचा घेतला पावला निया वाळवंटी तुझी सावली गळा भेट घेण्या भीमेची निघाली तुझ्या नाम घोषात इंद्रायणी भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गाला गली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी दा चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावला निवसा टाळ घोषातून साध येते तुझी धावते वैष्णवाना दिशा दाटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनी तुळशी माळा गळाया पाहसी वाट त्या राहुळा भिडे ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परी तू आम्हाले करांची विठू माऊली